नाक्यांवर आवर घाला. सचिन तेंडुलकरचं मुख्यमंत्र्यांना कळकळीचं पत्र. टोल नाक्यांमुळे वेठीस धरल्या गेलेल्या मुंबईकरांच्या मदतीला आता धावून आला आहे खुद्द सचिन तेंडुलकर. राज्यसभा खासदार असलेल्या सचिननं या प्रश्नाचं गांभीर्य लक्षात घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कळकळीचं पत्र लिहिलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा टोलचा प्रश्न चर्चेत आला आहे. मुंबईकर हे टोल नाक्यांमुळे शारीरिक आणि मानसिक छळ सोसत आहेत. त्यामुळे या प्रक्रियेचा फेरविचार करून तमाम मुंबईकरांचा हा त्रास कमी करावा अशी अपेक्षा सचिननं व्यक्त केली आहे. खासदार झाल्यानंतर पहिल्यांदाच एखाद्या प्रश्नावर इतक्या जाहीरपणे आणि निर्णायकपणे सचिननं भूमिका घेतली आहे. गेल्या काही दिवसांपासून टोल नाक्यांचा विषय राज्यात गाजतो आहेच, पण आता खुद्द मास्टर ब्लास्टर सचिननंही लोकांच्या आवाजात आपला आवाज उठवल्यानं सरकार या प्रश्नाला गांभीर्यानं घेईल अशी आशा आहे. विशेष म्हणजे कालच मुख्यमंत्र्यांनी टोलच्या प्रश्नाचं खापर हे आघाडी सरकारवर फोडलं होतं. निवडणुकीच्या काळात खरं तर भाजपनं जाचक टोलमुक्तीचं आश्वासन दिलं होतं, पण सत्तेवर येताच सूर बदलला. आता सचिननेच या प्रश्नात लक्ष दिल्यानं काय होतं हे पाहावं लागणार आहे. मी नेहा, JPTV न्यूज, मुंबई. परप्रांतीय गोरखा आणि वॉचमन हे स्टेट बँक ऑफ इंडियाच्या घरफोडीत पुन्हा एकदा उघडकीस. नेपाळ, झारखंड, बंगाल येथील दरोडे घालणाऱ्या आणि घरफोडी करणाऱ्या सराईत टोळ्यांची टिप्पर आपल्या आसपास वावरणारे गोरखा, वॉचमन, फळ विक्रेते जे अतिशय कमी मोबदल्यावर आपल्या परिसरात काम करत असतात आणि स्थानिक रहिवाशांचा विश्वास संपादन करून येथील बँक, उद्योगपती, सोन्या चांदीची दुकाने यांची रेकी करत असतात आणि त्याची माहिती घरफोडी करणाऱ्या टोळ्यांना पोहोचवित असतात. हाच फॉर्म्युला बदलापूर उद्योग क्षेत्रात असणारी स्टेट बँकची घरफोडी करण्यासाठी वापरण्यात आली. चोरांनी बँकेत शिरण्यापूर्वी बँकेचा सखोल अभ्यास केला असल्याने बँकेत शिरताच येथील CCTV कॅमेऱ्यांचे कनेक्शन, अलार्म सिस्टम यांचे कनेक्शन तोडले आणि 14-15 अशा 2 दिवशी सुट्टी असल्याने हेरून चोरांनी या बँकेत घरफोडी केली. या चोरीच्या प्रकरणाबद्दल माहिती दिली आहे पोलीस आयुक्त वसंत पूर्व पोलीस स्टेशनला दिनांक 14 फेब्रुवारी 2015 आणि 15 फेब्रुवारी 2015च्या दरम्यान स्टेट बँक ऑफ इंडिया बदलापूरची जी ब्रँच आहे MIDC एरियामधील ती फोडण्यात येऊन 1,44,00,000 रुपयाचा माल चोरून नेला होता. ही घरफोडी करत असताना बँक फोडत असताना त्यांनी अत्याधुनिक पद्धतीचा वापर केला होता. ऑक्सिजन गॅस सिलेंडर, प्रेशर रेग्युलेटर या सर्व बाबींचा वापर करून त्यांनी CCTV कॅमेऱ्यांच्या वायरी कट केल्या होत्या, अलार्म सिस्टम कट केली होती, त्याचबरोबर सिक्युरिटी जी सिस्टम त्यांनी लावली होती ती सुद्धा कट केली होती. या सर्व बाबी पाहता ती प्रोफेशनली एकदम केली होती. घटनास्थळी आम्हाला काही गनी बॅग्स, त्याच्यावरती वेगळी नावं, ऑक्सिजन सिलेंडर होता, त्याच्यावरती जे काही पुरावा होता, त्याचबरोबर तिथे इतर तांत्रिक पुरावा होता. त्या सर्व पुराव्यांच्या अनुषंगाने आम्ही 2 दिवसामध्ये सदरची घरफोडी उघडकीस आणली. त्याच्यामध्ये प्रामुख्याने उल्हासनगरचा जो एक वॉचमन होता राजू सोनार हा नेपाळचा असून तो वॉचमन होता. त्याचा एक साथीदार गोपाल सिंग म्हणून होता. ह्या दोघांनी इन्फॉर्मेशन दिली होती आणि इन्फॉर्मेशन ही 2 फेब्रुवारीपासून ते त्या सदर बँकेची रेकी करत होते. त्यांनी पूर्णपणे प्लॅनिंग करून 14 आणि 15ला एक्झिक्युशन केलं होतं, कारण त्या दिवशी सुट्टी होती 14 फेब्रुवारी आणि 15ला रविवार होता. 2 दिवशी त्यांनी ही घरफोडी केल्याच्या नंतर बँकमधील पैसे घेतल्यानंतर हे सर्व झारखंड तिकडे निघून गेले होते आणि काही नेपाळला गेले होते. या 2 आरोपींना पकडल्याच्या नंतर
त्यांनी सर्व कसा कट केला काय आलं. त्याच दरम्यान ह्या गुन्ह्यासाठी जी गाडी टाटा सुमो वापरली होती त्याचा जो ड्रायव्हर होता, लोकलचा जो लॉजिस्टिक सपोर्ट मिळाला होता, त्या आरोपीला इन्फॉर्मेशनवरून पकडण्यात आलं. त्याने मग कुठल्या ठिकाणी कुठे आरोपी थांबले होते, कशा प्रकारे केलं, कुठून कशा नेले, कुठल्या रेल्वे स्टेशनला नेले, तिथून पनवेलला, नंतर नवी मुंबईमध्ये कुठे कुठे घेऊन गेला, याची सविस्तर माहिती दिल्याच्या नंतर त्यांचे पूर्ण रेकॉर्ड हस्तगत करून आम्ही 3 टीम पाठवल्या होत्या. यामध्ये बदलापूर पूर्व पोलीस स्टेशनची टीम, क्राईमची टीम, माझ्या सहकारी कदम यांची एक टीम, एक्सक्लुझिव्हली 3-4 टीम्स याच गुन्ह्यासाठी पाठपुरावा करत होत्या. यामध्ये आमचे जॉईंट CP लक्ष्मीनारायण सर, त्याच्यानंतर ॲडिशनल CP शिला सर, हे सुद्धा वैयक्तिकरित्या दररोज या गुन्ह्यांची माहिती घेण्यात येत होती. त्यामुळे आत्ता आम्ही त्यांना 10 आरोपींना पकडलेलं आहे. त्याच दरम्यान एका आरोपीला विचारपूस करताना 1.5-2 वर्षापूर्वी बँगलोरमध्ये एक ज्वेलरी शॉप लुटण्यात आलं होतं. ते 40-50 लाख रुपयाची अमाऊंट होती त्यावेळेस. तर त्याने त्याच्यामधला तो आरोपी आहे, त्याला पकडला. आम्ही बंगलोर पोलिसांना आम्ही ते इन्फॉर्म केलेलं आहे. या बाबतीमध्ये त्यांची टीम आल्यानंतर त्यांनाही आम्ही ते हँडओव्हर करू आणि इतर आरोपींना पकडण्यासाठी दुसऱ्या देशात गेल्यामुळं तिथेही आता टीम चालू आहे, तपास चालू आहे. यामध्ये 2 जण आहेत, एक कमरुद्दीन शेख आणि जमील शेख म्हणून. जो जमील शेख आहे तो बँगलोरच्या गुन्ह्यामध्ये यापूर्वी गेलेला आहे. हे दोघांनी येऊन हे पूर्णपणे प्लॅनिंग करून एक्झिक्यूट केलेलं आहे. हे आरोपी प्रामुख्याने सर्व झारखंडचे तिकडले आहेत, साहिबगंज जिल्ह्यातले. ते सर्व वेल्डिंग करणारा, त्याच्यानंतर जे चोऱ्या करणारे आहेत तिथले, तर त्यांना सर्वांनी एकत्रित इथं आणलं 2-3 दिवस अगोदर आणि त्यानंतर त्यांनी हा प्लॅन केलेला आहे. त्याच्यापैकी एकाला अटक केलेला आहे, जमील, त्यांनी ते सर्व डिस्क्लोज केलेलं आहे. यावेळी पोलिसांनी नागरिकांना सतर्कतेचा इशारा देत सांगितले की कोणताही रखवालदार ठेवत असताना त्याच्या संदर्भात योग्य ती माहिती घेऊन आणि स्थानिक पोलीस स्टेशनला त्याच्याबद्दल माहिती देऊन ठेवावी. शिवाय आपल्या घरात अशा लोकांना प्रवेश देताना काळजी घ्यावी. पोलीस विभाग सुद्धा आता याबाबत मोहीम चालवित असल्याचे पोलिसांनी सांगितले. मी नेहा, JPTV न्यूज, मुंबई. मुलुंडमध्ये रेल्वेच्या पादचारी पुलाचा भाग कोसळला, जीवितहानी नाही. मुलुंडमध्ये गुरुवारी रात्री रेल्वेच्या पादचारी पुलाचा काही भाग कोसळल्याची घटना घडली आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. रात्री 10 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या पुलाचा काही भाग हा शौचालयावर पडला. जर हा भाग चालत्या ट्रेनवर पडला असता तर मात्र मोठी दुर्घटना सुद्धा घडली असती. मुलुंड पूर्व आणि पश्चिम दिशेस जोडणारा हा पूल आहे. हा पूल जुना झाला असून याला काही ठिकाणी तडे सुद्धा गेलेले आहेत. याबाबत स्थानिक नागरिकांनी रेल्वे प्रशासनाकडे तक्रारी सुद्धा केल्या होत्या, पण याकडे रेल्वे प्रशासनाने साफ दुर्लक्ष केलं. पुलाचा भाग कोसळल्यावर मात्र रहदारी बंद करण्यात आली आहे. मी नेहा, JPTV न्यूज, मुंबई.